नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के बाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत। मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात येत आहे तरी तुम्हाला आजपासूनच तयारीला लागायचे आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। IPC कलम 420 कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए चोरी, बी खून, सी फसवणूक, डी आत्महत्या। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फसवणूक। IPC कलम 420 फसवणूक या गुन्ह्याशी संबंधित आहे। आता यापुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2। BSFचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, बी ब्युरो ऑफ सिक्युरिटी फोर्सेस, सी बेसिक स्टेट फोर्स, डी भारत सिक्युरिटी फ्रंट। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। BSFचा पूर्ण अर्थ आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। भारतातील पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांची भरती कोणत्या संस्थेमार्फत होते? ऑप्शन आहे ए UPSC, बी SSC, सी MPSC, डी NDA। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए UPSC। भारतातील पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांची भरती UPSC या संस्थेमार्फत होते। आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4। भारतातील सर्वात मोठे तुरुंग कोणते आहे? ऑप्शन आहे ए एरवडा जेल, बी तिहार जेल, सी आर्थर रोड जेल, डी नागपूर सेंट्रल जेल। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तिहार जेल। भारतातील सर्वात मोठे तुरुंग तिहार जेल हे आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर माझ्यासोबत कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। पोलीस खात्यातील ATSचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए अँटी टेरोरिझम स्क्वॅड, बी ॲडव्हान्स ट्रॅकिंग सिस्टीम, सी ॲक्शन टास्क सर्व्हिस, डी आर्मी ट्रेनिंग स्क्वॅड। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अँटी टेरोरिझम स्क्वॅड। पोलीस खात्यातील ATSचा पूर्ण अर्थ आहे अँटी टेरोरिझम स्क्वॅड। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6। भारतातील पहिली महिला DGP कोण होत्या? ऑप्शन आहे ए किरण बेदी, बी कंचन चौधरी भट्टाचार्य, सी संध्या स्वामी, डी उषा मित्तल। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कंचन चौधरी भट्टाचार्य। भारतातील पहिली महिला DGP कंचन चौधरी भट्टाचार्य या होत्या। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। NIA म्हणजे काय? ऑप्शन आहे ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, बी नॅशनल इंटेलिजन्स असोसिएशन, सी न्यू इंडिया आर्मी, डी नॅशनल इंटरनल अफेअर्स। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। पोलीस चौकीतील नोंदणी बुकला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए जनरल डायरी, बी FIR बुक, सी क्राईम रजिस्टर, डी चार्जशीट। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जनरल डायरी। पोलीस चौकीतील नोंदणी बुकला जनरल डायरी असे म्हणतात। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। IPC कलम 144 काय दर्शवते? ऑप्शन आहे ए खून, बी संचारबंदी लागू करणे, सी चोरी, डी खंडणी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संचारबंदी लागू करणे।
IPC कलम 144 संचारबंदी लागू करणे दर्शवते. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. भारतामध्ये कोणत्या वर्षी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPFची स्थापना झाली? ऑप्शन आहे A 1945, B 1949, C 1939, D 1952. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C 1939. भारतामध्ये 1939 या वर्षी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPFची स्थापना झाली. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. पोलीस मिशन काय आहे? ऑप्शन आहे A गुन्हेगारी नियंत्रण योजना, B पोलीस सुधारणा योजना, C न्यायालयीन तपासणी प्रक्रिया, D लष्करी भरती योजना. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B पोलीस सुधारणा योजना. पोलीस मिशन म्हणजे पोलीस सुधारणा योजना आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे किती वेळेत पूर्ण करावे लागते? ऑप्शन आहे A 5 मिनिटे 30 सेकंद, B 6 मिनिटे, C 7 मिनिटे, D 8 मिनिटे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A 5 मिनिटे 30 सेकंद. पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे 5 मिनिटे 30 सेकंदात पूर्ण करावे लागते. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. CBIचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे A सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, B क्राईम ब्युरो ऑफ इंडिया, C सेंट्रल बॉर्डर इन्व्हेस्टिगेशन, D क्रिमिनल ब्युरो ऑफ इंटेलिजन्स. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. IPC 376 कोणत्या गुन्ह्यासाठी लागू आहे? ऑप्शन आहे A बलात्कार, B चोरी, C खंडणी, D दरोडा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A बलात्कार. IPC 376 बलात्कार या गुन्ह्यासाठी लागू आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्याने सर्वप्रथम महिला पोलीस स्टेशन सुरू केले? ऑप्शन आहे A महाराष्ट्र, B केरळ, C दिल्ली, D तामिळनाडू. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B केरळ. केरळ राज्याने सर्वप्रथम महिला पोलीस स्टेशन सुरू केले. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. भारतातील पोलीस संचलन विद्यालय कोठे आहे? ऑप्शन आहे A हैदराबाद, B पुणे, C दिल्ली, D चेन्नई. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A हैदराबाद. भारतातील पोलीस संचलन विद्यालय हैदराबाद येथे आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 17. पोलीस भरतीसाठी महिला उमेदवारासाठी 800 मीटर धावणे किती वेळेत पूर्ण करावे लागते? ऑप्शन आहे A 3 मिनिटे, B 4 मिनिटे, C 5 मिनिटे, D 6 मिनिटे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B 4 मिनिटे. पोलीस भरतीसाठी महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 4 मिनिटात पूर्ण करावे लागते. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. इंटरपोल म्हणजे काय? ऑप्शन आहे A आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना, B भारतीय पोलीस नेटवर्क, C गुन्हेगारी तपास संस्था, D लष्करी पोलीस. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. इंटरपोल म्हणजे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना होय. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन आहे A 1980, B 1975, C 1992, D 2000. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A
1980. राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA 1980 यावर्षी लागू करण्यात आला. आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वोच्च पोलीस पद कोणते आहे? ऑप्शन आहे ए. पोलीस महानिरीक्षक IGP, बी. पोलीस महासंचालक DGP, सी. सहाय्यक पोलीस निरीक्षक ASI, डी. पोलीस उपनिरीक्षक PSI. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पोलीस महासंचालक DGP. भारतातील सर्वोच्च पोलीस पद पोलीस महासंचालक DGPचे आहे. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. पोलीस भरतीतील मैदानी चाचणीमध्ये उंच उडीसाठी पुरुषांसाठी किमान किती उंची आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए. 3 फूट, बी. 4 फूट, सी. 5 फूट, डी. 6 फूट. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 4 फूट. पोलीस भरतीतील मैदानी चाचणीमध्ये उंच उडीसाठी पुरुषांसाठी 4 फूट उंची आवश्यक आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. भारतामध्ये पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? ऑप्शन आहे ए. 10वी उत्तीर्ण, बी. 12वी उत्तीर्ण, सी. पदवीधर, डी. मास्टर डिग्री. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 12वी उत्तीर्ण. भारतामध्ये पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण इतकी आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 23. पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवाराची किमान उंची किती असावी? ऑप्शन आहे ए. 160 सेंटीमीटर, बी. 165 सेंटीमीटर, सी. 170 सेंटीमीटर, डी. 175 सेंटीमीटर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 165 सेंटीमीटर. पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवारासाठी किमान उंची 165 सेंटीमीटर इतकी असावी. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC कोणत्या वर्षी स्थापन झाले? ऑप्शन आहे ए. 1993, बी. 1987, सी. 2001, डी. 1975. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 1993. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC 1993 यावर्षी स्थापन झाले. आता पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. भारतातील कोणत्या पोलीस दलाला ब्लॅक कॅट कमांडो म्हणून ओळखले जाते? ऑप्शन आहे ए. NSG, बी. CRPF, सी. CISF, डी. ITBP. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. NSG. भारतातील NSG या पोलीस दलाला ब्लॅक कॅट कमांडो म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.